मित्रांनो, मी श्रीजित वगैरे तुमचं खूप खूप स्वागत करतो माझ्या सारा एज्युकेशन युट्यूब फॅमिली चॅनलमध्ये. नुकताच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे. त्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी घरगुती यश मिळवलेलं आहे. त्या सर्व 5 झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या गुरुजनांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे. तर मी आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. 12वी नंतर काय करायचं आहे? 12वी नंतर काय करायचं? सगळ्यांच्या मनातला क्वेश्चन. प्रत्येक विद्यार्थ्याला विचारला जाणारा क्वेश्चन. पुढे काय करणार आहेस तू? ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया 12वी नंतर पुढे काय करायचं. त्याआधी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. जेणेकरून त्यांना पण माहिती होईल की 12वी नंतर काय काय कोर्सेस अवेलेबल आहेत आणि ते आपल्या करिअरला एक योग्य योग्य वाटचाल देऊ शकतील. ठीक आहे मित्रांनो. तर एक त्याआधी तुम्हाला थोडंसं बोलू इच्छितो मी. एक आपल्याकडे ट्रेंड असतो ना, की माझा हा ग्रुप आहे आणि हा ग्रुप मेडिकलला जात आहे, तर मी पण मेडिकलला जाईन. किंवा माझे फ्रेंड्स इंजिनिअरिंगला जात आहेत, मी पण इंजिनिअरिंगला जाईन. ठीक आहे. तर यासारखं तुम्ही चूक करू नका. कारण कसं असतंय, आपण ज्या फील्डमध्ये स्ट्रॉंग असतो, ती जर फील्ड आपण सिलेक्ट केली, तर त्या फील्डमध्ये आपण 100% सक्सेस घेत असतो. ठीक आहे. समजा तुम्हाला मॅथमॅटिक्स काही मॅथमॅटिक्स जमत नाही आणि तुम्ही इंजिनिअरिंगला गेला, तर तिथे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम होतो. तुम्हाला बायोलॉजी आवडत नाही, तुम्हाला जसं काही प्रॉब्लेम होतो बायोलॉजीमध्ये, काही कन्सेप्ट क्लिअर होत नाही. तुम्ही मेडिकलला गेला तर तुम्हाला तिकडे प्रॉब्लेम होतो. तुम्हाला कॉमर्स आवडत नाहीये, पण तुम्ही तिकडेच गेलात, तुम्ही अकाउंटेबिलिटी गेला तर तिथे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम होतो. हे प्रॉब्लेम सगळे अवॉइड करण्यासाठी तुम्ही ज्या फील्डमध्ये स्ट्रॉंग आहात, तीच फील्ड सिलेक्ट करा आणि त्याच फील्डला जा. म्हणजे तुमची यशाची गॅरंटी 100% आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आपण सुरुवात करूया. तुम्हाला थंबनेल पहा. त्या थंबनेलमध्ये दिसत आहे ना, एक विद्यार्थी आहे. खूप कन्फ्यूज झालेला आहे, की तो काय करणार आहे. इंजिनिअरिंगला जायचं, सिव्हिल सर्व्हिसेस करायचं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बनवायचं, तर मेडिकल फील्डला जाऊ की कॉमर्स फील्डला जाऊ, का स्पेशलायझेशन करू की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जाऊ. हे सारे क्वेश्चन मनामध्ये आहेत. ठीक आहे. तर तुम्ही सायन्स घेतला तर सायन्सचे मार्क वेगवेगळे आहेत. आर्ट घेतात, आर्टचे ऑप्शन वेगळे आहेत. कॉमर्स घेतला तर कॉमर्सचे वेगळे ऑप्शन आहेत. ठीक आहे. आपण सुरू करूया एक एक ऑप्शन. मित्रांनो, तुम्ही जर आर्ट घेतला आहात, तर तुम्ही एखादा एक सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करणार आहात, तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही BA ला ॲडमिशन करा किंवा असंच अदर कोर्सेससाठी ॲडमिशन करा. या ठिकाणी तुम्हाला सोशल सायन्स, पॉलिटिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी सब्जेक्ट स्टडी करायला भेटतील आणि हे सब्जेक्ट पुढे कुठल्या पण सिव्हिल सर्व्हिसेस तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण स्टडी करायचे आहेत. तर अदर विद्यार्थ्यांपेक्षा 3 वर्ष तुम्ही अगोदर तुमची तयारी सुरू करा. तुम्हाला टीचिंग करायला आवडत असेल, तर तुम्ही डी-एड, बी-एड, BA करू शकता. तुम्हाला एखादी शौक आहे, पेंटिंगचा शौक आहे तुम्हाला, चित्रकलेचा शौक आहे तुम्हाला, संगीत, गायन, वादन असं आवडतं, तर तुम्ही त्यामध्ये पण स्पेशलायझेशन करू शकता. ठीक आहे, आपण पाहूया आणखी काय-काय स्पेशल कोर्सेस आहेत आर्टमध्ये. तर बॅचलर ऑफ आर्ट्स तुम्ही इंग्लिश, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशिओलॉजी, सायकॉलॉजी, फिलॉसॉफी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सोशल वर्क, लिबरल आर्ट्स अशा खूप साऱ्या विषयामध्ये स्पेशलायझेशन करू शकता. नंतर तुम्ही BA करून LLB करू शकता, लॉयर होऊ शकता. हे सारे खूप सारे ऑप्शन तुमच्यासमोर अवेलेबल आहेत. हा, आणखी अॅनिमेशन टेक्नॉलॉजी आहे, फॅशन डिझायनिंग आहे, इंटेरियर डिझाइन आहे, ग्राफिक डिझाइन आहे, गेमिंग आहे. खूप सारे ऍप्लिकेशनला तुम्ही स्टडी करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी कॉमर्स घेतलाय त्यांना ऍज अ ट्रॅडिशनल ते बीकॉमला प्रेफरन्स देतील. पण बीकॉम करण्याआधी तुम्हाला BBA पण करता येतं. BBA करून MBA करता येतं. कॉमर्समध्ये अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, बिझनेस स्टडीज, मॅनेजमेंट, फायनान्स या गोष्टींचा तुम्हाला स्टडी करावं लागेल. या जर गोष्टीवर स्ट्रॉंग पकड असेल तर तुम्ही चार्टर्ड अकाउंटला पण करू शकता. त्यामध्ये खूप सारा स्कोप आहे. ठीक आहे. तर BBA मतलब बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिशन, BBA बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, BCom बॅचलर ऑफ कॉमर्स हे कोर्सेस तुम्ही करू शकता. अदरवाईज तुम्हाला पायलट ट्रेनिंग जायचं असेल, कमर्शियल पायलट ट्रेनिंग लायसन्स पण घेऊ शकता. मर्चंट नेव्हीला पण जाऊ शकता. फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये पण आहेत कोर्सेस, ते पण करू शकता आणि हॉटेल मॅनेजमेंट पण करू शकता. सायन्स. ठीक आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी सायन्स घेतला असेल, तर त्यांनी फक्त ठरवलंच आहे, की मला एक एक तर मेडिकलला जायचं आहे किंवा एक तर इंजिनिअरिंगला जायचं आहे. ठीक आहे. ज्यांनी मेडिकलला जायचं ठरवलं असेल, त्यांच्यासाठी BAMS आहे, BHMS आहे, युनानी आहे, आयुर्वेदिक आहे, असे खूप सारे कोर्सेस आहेत. बी फार्मसी आहे, डी फार्मसी आहे किंवा थर्मल दिसत असतील. त्यामध्ये एक स्पेशल कोर्सेस आहेत एरोनॉटिक्स आणि केमिकल इंजिनिअरिंग. सध्या या फील्डमध्ये खूप सारा स्कोप आहे. तुम्ही एरोनॉटिक्स किंवा केमिकल इंजिनिअरिंगला हमखास प्रवेश घ्या.
मेडिकल आणि बायोलॉजी सायन्समध्ये जायचं असतं तुम्हाला तर एमबीबीएस आहे, बीडीएस आहे, बीएमएस आहे, बीएचएमएस आहे, बीएससी आहे, बीपीटी आहे, बॅचलर ऑफ सायकोथेरपी, बी फार्म आहे, बीएससी इन बायोटेक्नॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे. असे खूप सारे कोर्सेस 12च्या नंतर अवेलेबल आहेत. इंजिनिअरिंगला जात असाल तर स्पेशलायझेशन करता की कम्प्युटर सायन्समध्ये जावा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करा, सिव्हिल इंजिनिअरिंग करा किंवा एरोस्पेस इंजिनिअरिंग करा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जावा, रोबोटिक्स मध्ये जावा, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर करा किंवा बीसीए बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन करा, बेसिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, प्युअर अँड अप्लायन्स सायन्स मतलब बेसिक इन फिजिक्स. तसंच मला जसं की तुम्ही आर्ट मध्ये स्पेशलायझेशन करू शकता हिंदी मराठी लँग्वेज मध्ये त्याचप्रमाणे तुम्ही 12वीच्या नंतर बीएससी करू शकता. बीएससी मध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथमॅटिक्स आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स आहे आणि जिओलॉजी आहे, ऍग्रिकल्चर आहे. या विषयामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करून प्रोफेसर साठी किंवा लेक्चरशिप साठी पण जॉईन करू शकता. त्यानंतर आणखी आहेत मित्रांनो डेअरी सायन्स आहे. तुम्ही बीएससी डेअरी सायन्स करू शकता, बीटेक करू शकता, बीटेक फूड टेक्नॉलॉजी मध्ये जाऊ शकता. असे खूप सारे अवेलेबल तुमच्यासमोर अवेलेबल आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो. कसा व्हिडिओ वाटला नक्की प्रतिसाद द्या कमेंट मध्ये. त्यासाठी असे खूप सारे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहे मी ठीक आहे. तर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुमच्याकडे पहिल्या नोटिफिकेशन येईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.